पाय खरं डोकं लई येड्या काय चालतं गोळी चालून दिली जेवढी चालली होती का काय तुझ्या मी ह्यानं चाललं होतं तुमचं लय पाठ दुखत होतं काय हा डोकं लय करायला लागलं थांब सरपंच मला मारताय पाटील कुठे गेलं पाटील गेले घरी पाटील हो गेलं असेल घरी. पाटील कुठे गेलो चला बघू मला त्या पाटलाला पण बघा गाड्या डोकं लाजून दुखतंय आता पाटलाची हवा गेली वाटतं पाटलाची हवा जाऊन दे तिकडे का अरे बायकोचा मार खातोय तो आणि आमच्यावर दादागिरी करतो लाज वाटू दे तुला आमच्यावर दादागिरी करतो बायकोचा मार करतो अरे बायकोच चल तुला शांत त्या झाडाखाली सांगतो अरे बायकोचा मार खातोय गपकी बाय म्हणतोय बायचा जन्म तर 10 बाजूने बांधलेला असतो. बरोबर आहे आपली काळजी करते आपल्याला सांभाळती अन्न पाणी घालती बरोबर सगळं ती करते रला का एवढं सगळं ती करते आपल्यासाठी आणि ह्या बदल्यात तिला आपण मारायचं वैर हा आता तोच सांग सांभा जलमल्या त्या बापानं लग्न झाल्यावर त्या नवऱ्यानं आणि म्हातारा झाल्यावर त्या पोरांना सगळ्यांनी बांधून ठेवायचं आणि ह्यातनं बी ह्यो समाज हे करू नको ते करू नको असं नसतं र सांभा बरोबर आहे तुझं चुकत नाही बरोबर आहे लय अन्याय करतो रे पण तरी बिचारी सण करते तरी ती र एका शब्दाने सुद्धा बोलत अरे बायकांना बी मन मोकळेपणाने जगायचा वावरायचा अधिकार हक्क हाय का नाही तर का असू शकतो का नाही असू शकतो आता ही माझी रकमी माझ्यासारख्याचा संसाराचा गाडा ओढतीयच की मग तिला व्हायचं मला रागवायचा बडबडायचा बोलायचा अधिकार असू शकतो का नाही असं तर हाय अरे मग तसंच असतंय सांभा सध्या अरे का तू शाळा नाही शिकलास आडानी बापळाय तुला गचा मन मचा ग कळणं झालाय आणि तुला एवढं नेणं आलं कस काय रे होय की र विषय कसा आहे माहितीये का माझ्या मला लहानपणी ज्योतिबा फुलेंच्या माऊली सावित्रीबाई फुलेंच्या गोष्टी सांगायची आणि ह्यात नाही का नाही मला एक गोष्ट कळली बघ ती म्हणजे कसं कुठली बाहेर वाईट नसती हा जो आपला समाज आहे का नाही तिला र वाईट ठरवत ती बाय आहे का नाही तिच्या हक्कासाठी पोटासाठी तिची मजबुरी पाय या समाजाच्या विरोधात र जाते बरोबर आहे तुझं आणि ह्यामुळं सांभा स्त्री कोणीही असू दे कुठलीही असू दे कशीही पण असू दे आणि काय बी करू दे पण तिचा सन्मानच करायचा कारण कसं आहे तिचा लढा स्वतःशीच असतो र आणि मग समाजाशी आणि समाजाचा लढा संपेपर्यंत तिचं अख्खं आयुष्य संपून जात कळलं ना आता तुला बर बाबा चला आता काय केले त्या रकमीने घरी काय नाही लय भुका लागल्या त्या चल पण गोट गोट घेतलं चले गोटच्या लयशी आणायस kami nuy ay nga na dan man an man ay na unya ga na tu han nga ya nak ne ne ay na akat mut nang kaya na ay na ga na ni ne ma ay na ni ne na ma ya nak to
आणि मनात आणखीन हाय मच्छी सांगून होण्या मोठ्या नोण्या गत नन हा तू मन खा हिनं मन नोन मनात आणखं नाही नन का आणि कोण आहे नन मनात आणखी नन हा जायला गहू आणायला जायचंय जोडीला कोण भेटते बघतोय जरा इथं बसलं इकडे जरा. पाय ना गान गान काय ना बाबडे लोकांच्या इकडे आम्हाला ना अरे इकडे काय ये. गाण गाण गाणं राहू दे. ए अरे गावाला जायचं गव्हा नाही आपल्या चल नेऊन या मला राहू दे ती ठेव चल नेऊन ना ना चल इकडे ना आणि गावात ठीक आहे गहू यायचं घेऊन आपल्याला चल चल पट 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 अरे हो की 2 नारसाळे आले ते ह्यांना बी सगळं घेतं नारसाळ्यांनो कुठं चाललाय अरे चल तू थोडं कुठं चाललंय सरपंच नाऊन घ्या ना कुठं कुठं चाललंय नाऊन घ्या ना सरपंच काय राव तुम्हाला कळतं का नाही अहो डॉक्टर भीक मागायला लावू नका तुमच्यासाठी राहून टाकत जायचं पण ऐकू नको बाबा नाही नाही काय तुझ्या करू नका राव कसं काय करू नका काय करतोय सरपंच चल रे भीक मागायला त्याला सांग ना करते अरे काय पण बाळा बाळा करते ती माझ्या नावाची जागी उठवते का मला सगळं कळलेलं आहे तुम्ही चला तुला काय कळलंय? बाजार खोड्याचा तुला काय कळलंय तुम्हाला काय करायचं तुम्ही चला टेन्शन नाही घ्यायचं सरपंच मला बरं तुम्हाला अरे दुकानात गव्हा आणायचं असून इकडे कुठं आणलंय मला तू हा? बघा आणलं का नाही दवाखान्यात बराबर तुम्हाला तर दुकानात जायचंय गव्हा आणायला इथं दवाखान्यात कशाला आणलंय मला? म्हणत होता का नाही काय म्हणत होता त्या कामानुसार त्या कामासाठी अगोदर तुम्हाला तुमची नजर करून घ्यावं लागेल तुझ्याकडे बघ तुझं तुझ्याकडे बघ, सरपंच. अय्यो. संध्या. घे थांब, तुझं नाक दिसतो बघ आता भीक द्या भीक सरपंचाच्या नावानं भीक दे लाज वाटू दे एवढं मोठं झालाय काम धंद्याच्या वयात तरी बिका मागताय ती सरपंचाच्या नाव मनाना नेना नाऊन घ्या नाही नाऊन घ्या ना या काय करायचंय सरपंचाला अरे दे भीक नाऊन दे घ्या ना. अरे ते राहून दे भीक दे काय हो तुमचा बी सरपंच काय काय करून घ्यायला लागलाय अरे दे लय वाईट दिवस आले तू भीक दे ये, ये तुमचा रे. सरपंच पेटवा बाबाने तिकडे काय चल हा काय करतो नाऊन घ्या नाही ना हा नाव काय रे मन हा तुम्ही नाऊन घ्या नाही हा म्हणून तुमच्यासाठी तर मी भीक मागतोय तुम्हाला पैसे द्यायला अरे मला काय कमी आहे पाठ पण माझ्या नावाने भीक चला. तुमच्याकडे बघतो बाळा मुलांनो, माझ्या नावाने भीक मागतोय रे थांबा तुमच्याकडे बघतो आला वय हो या बसा बसतो धाम जरा दमलाच चाललंय हो जरा पाणी हो पेकी पाणी अहो तुमच्यासाठी अहो का मी कलिंगड घेऊन आली गावातनं तुमच्यासारखा नवरा जर सगळ्या बायांना भेटला ना तुमचं कसं विचारायचं बायकांसाठी चांगलं विचारायचं ना तर असं जर सगळ्या गड्यांचं पुरुषांचं जर विचार असतं ना तर त्या बायकांसाठी ही दुनिया स्वर्गापेक्षा भारी बरोबर पण अहो आता ही कलिंगड कापायचंय उशीर झालं मी चाकू शोधते पण गावनच झालाय अरे तुझी जीभ आहे की चारा 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 चालते काप की त्यांनीच माझी जीभ हो तुझ्या किरडीचा बांब फोडला तुझ्या चल घरात चल तुला सांगते कसं असतं माझ्या जिबीनं चाकून जीबीनं कापायला होते सोयर